राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची पुढची सुनावणी 24 नोव्हेंबरला आहे। शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी काल पुन्हा अजित पवार गटावर खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप केलाय। यावेळी आयोगानं शरद पवार गटाच्या वकिलांची कानउघडणी केली। यावेळी निवडणूक आयोगात पवार कुटुंब आमने-सामने आलं। संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मकावमधला कसिनोतला फोटो ट्विट केलाय। 3.5 तासामध्ये बावनकुळेंनी कसिनोमध्ये 3.5 कोटी उडवले असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। महाराष्ट्र पेटलेला असताना बावनकुळे जुगार खेळत होते असं राऊत यांनी म्हटलंय। आपल्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं। 3 तासामधला आकडा आहे। संजय राऊतांनी फोटो ट्विट केल्यानंतर बावनकुळेंनीही उत्तर दिलंय। आपण मकावमध्ये हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो आणि तिथला हा परिसर आहे। या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे। जेवण केल्यानंतर कुटुंबियांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कोणीतरी काढलेला फोटो आहे असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय। चंद्रशेखर बावनकुळेंच्या मकावतल्या फोटोंची सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। तर राऊतांची मानसिकता ही विकृत असून त्यांनी अर्धवट फोटो टाकल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात केला। संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीये। ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते तिथला हा परिसर आहे असं म्हणत बावनकुळेंचे त्यांच्या कुटुंबियासोबतचे हे फोटो भाजपनं ट्विट केले। संजय राऊतांनी ट्विट केल्यानंतर भाजपनं आणखी एक फोटो ट्विट केला। आदित्य ठाकरेंचा एक फोटो भाजपनं ट्विट केला। ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय त्यांची दृष्टी त्या पलीकडे जाऊ शकत नाही। आम्हाला फक्त एक सांगा संजू भाऊ, आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की असा प्रश्न भाजपनं या फोटोद्वारे केला आहे। संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं अशी टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे। संजय राऊतांकडे आपले 25 लाख रुपये आहेत आणि आता त्यांनी त्या पैशातून स्वतःवर चांगले उपचार करून घ्यावेत असा टोला कंबोज यांनी यावर लगावलाय। 5 भुजबळ मिळून जितका टॅक्स देत नसतील तितका टॅक्स आम्ही देतो अशा शब्दामध्ये अंजली दमानी यांनी भुजबळांच्या टीकेला उत्तर दिलंय। छगन भुजबळ यांनी अंजली दमानी यांना सुपारीबाज म्हटले होतं आणि त्यावर दमानी यांनी संताप व्यक्त केला। मला साफ सांगायचंय, ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलची पोलीस कोठडी 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये गोपनीय अहवाल सादर केला। या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय धागेदोरे असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय। दरम्यान ललितची मैत्रीण प्रज्ञा कांबळेला न्यायालयीन कोठडी मिळाली। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। ससून हॉस्पिटलशी संबंधित महेंद्र शेवते याला अटक करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली। तसंच ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करणं हा केवळ फार्स असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे। नाशिकचे शिवसेना उपनेते अद्वै हिरे यांना मालेगाव न्यायालयानं पुन्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मालेगावच्या रेणुका सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून 8.5 कोटींचं कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्या प्रकरणात अद्वै हिरे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला होता। तुकाराम महाराजांबद्दल विधानाबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी माफी मागितली आहे। ते पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी माफी मागितली तर साईबाबा देव असल्याचा धर्मग्रंथात उल्लेख नाही, मात्र ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेचा सन्मान करतो असंही बागेश्वर बाबा म्हणाले। पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांना विविध संघटनांनी विरोध दर्शवला। भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी संचेती चौकात बागेश्वर बाबांविरोधात जोरदार निदर्शनं केली। पुण्यामधल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी भीम आर्मीनं केली। बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात मुस्लिम धर्म स्वीकारायचा विचार आला असता तर भारताचे 2 तुकडे करावे लागले असते असं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं। दुसरीकडे मंदिरातील पुजाऱ्यांबाबतही वडेट्टीवारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं। मंदिरातल्या दानपेट्या काढल्या तर मंदिरांमध्ये पुजारी राहणार नाहीत असंही ते म्हणाले। उत्तर प्रदेशमध्ये हलाल सर्टिफिकेटवर बंदी घालण्यात आली आहे। हलाल सर्टिफिकेट दिलं किंवा हलाल सर्टिफिकेट प्रमाणित उत्पादन विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। मुख्यमंत्री योगींनी हा मोठा निर्णय घेतलाय। हलालद्वारे दहशतवाद्यांना फंडिंग होत असल्याचा संशय आहे आणि त्यामुळे हलाल सर्टिफिकेटवर उत्तर प्रदेशमध्ये बंदी घालण्यात आली आहे। कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि समिती सदस्य अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। आजपासून 23 नोव्हेंबरपर्यंत समिती अमरावती नागपूर दौऱ्यावर आहे। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे विभागीय कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुणबी नोंदी तपासणार आहेत।
जालन्यामधल्या अंतरवाली सराटीतील लाठीचार्जशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संबंध नाहीये. फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिलेले नव्हते अशी माहिती समोर आली आहे. अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज प्रकरणात आरटीआय कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी माहिती अधिकारात अर्ज केला. धाराशिवमध्ये जरांगे यांची सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. संदीपान कोकाटे आणि अप्पासाहेब देशमुख या दोघांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे. भूम तालुक्यातल्या ईट इथं ही सभा घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश लागू असताना सभा घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एक जण सोडून सगळ्यांना सद्बुद्धी दे अशा शब्दात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना टोला लगावलाय. पुणे दौऱ्यामध्ये जरांगेंनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली. यावेळी सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी मिळो, एक जण सोडून सगळ्यांना सद्बुद्धी दे असं जरांगे म्हणाले. मुंबईतल्या वायबी सेंटर या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठकीमुळे छगन भुजबळांच्या शासकीय बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली. सिद्धटेक या भुजबळांच्या बंगल्याबाहेर पोलिसांच्या अतिरिक्त कुमकसोबतच रॅपिड ऍक्शन फोर्सही तैनात करण्यात आला. सांगलीच्या आटपाडीमध्ये मराठा समाजानं छगन भुजबळ यांच्या विरोधात आंदोलन केलं. मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्यामुळे भुजबळांविरुद्ध यावेळी संताप व्यक्त केला. त्यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला. पंढरपूर कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून वारकरी येतात, त्यामुळे हे वारी शांततेत होऊ द्या असं आवाहन सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मराठा आंदोलकांना केलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांना अडवण्याचा इशारा मराठा समाजानं दिलाय आणि यापैकी एका गटानं माघार घेतली. मात्र दुसऱ्या गटाचा विरोध हा कायम आहे आणि त्यावर हे आवाहन केलं गेलं. पालघरमधल्या बोईसरच्या सर्कस ग्राउंडवर आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या ठिकाणी 40% जागा सभेसाठी आणि उर्वरित 60% जागा ही पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आली आहे. या सभेसाठी 5000हून अधिक मराठा समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे यांच्या रायगडमधल्या खोपोलीतल्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या सभेसाठी रायगडच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज येणारे भगवे झेंडे, टोप्या, रांगोळ्या यामुळे आधीपासूनच वातावरण निर्मिती झाली. येवल्यातील सकल मराठा समाजाकडून भजन आंदोलन करण्यात आलं. 64 दिवसांपासून येवला तहसील कार्यालय आवारात मराठा समाज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करत आहे. धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या चंद्रकांत वाघमोडे यांचा उपोषणाचा आता 12वा दिवस आहे. त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती करायला उपविभागीय अधिकारी आले, मात्र वाघमोडे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. वाघमोडेंचं काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल असा इशारा कुटुंबियांनी दिला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेनेनं आंदोलन सुरू केलं. या उपोषणाचा 4था दिवस आहे. आरक्षणाबाबत सकारात्मक आणि ठोस काही मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका यशवंत सेनेनं घेतली. अनुसूचित जमातीच्या दाखल्यांवरून महादेव कोळी समाज आता आक्रमक झालाय. महादेव कोळी समाजाने कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना अडवण्याचा इशारा दिलाय. सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबतची बैठक रद्द झाल्यानं ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी हा इशारा दिला. झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये गौतमी पाटीलचा नाच आणि भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचं प्रक्षेपण एकाच वेळी करण्यात आलं. एकीकडे मोठ्या पडद्यावर वर्ल्ड कप फायनलचा थरा रंगला होता, दुसरीकडे मंचावर चक्क गौतमी पाटील थिरकत होते आणि यावेळी राष्ट्रवादी पुन्हा या राष्ट्रवादीच्या गाण्यावर गौतमीनं भन्नाट डान्स केला. आदिवासी विकास मंत्री यांनी चक्क जय राष्ट्रवादीचा नारा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळमध्ये पर्यटन विभागाच्या कार्यक्रमात भाषणाचा शेवट करताना विजयकुमार गावित यांनी जय राष्ट्रवादीचा नारा दिला. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली. वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं परिवर्तन जनसंवाद काढले. याआधी पोहणा इथं अनिल देशमुखांच्या हस्ते महादेव मंदिरामध्ये पूजा करून या यात्रेला सुरुवात झाली. मतदारसंघातल्या 250 पेक्षा अधिक गावांमध्ये यात्रा जाणार आहे, तर 19 डिसेंबरला हिंगणघाटला तिचा समारोप होणार आहे. नागपूरमध्ये 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे आणि त्याच दिवशी रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पवार वाढदिवसाला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याचं देशमुखांनी सांगितलं.
भंडाऱ्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मांडणाऱ्या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आणि या मागण्यांबाबत लवकरच मंत्रालयामध्ये भेटून सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। हेलिपॅडवर त्यांनी या आंदोलनकर्त्याला बोलावून घेऊन त्याचं म्हणणं समजून घेतलं। बारामतीमध्ये हिंदू संघटनांनी आंदोलन केलं। टिपू सुलतान जयंतीसह मिरवणुकीवर बंदी घालण्याची मागणी यावेळी हिंदू संघटनांनी केली आणि यासाठी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या देत आंदोलन केलं। राज्यातील 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। यामध्ये जालना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचाही समावेश आहे। मराठा आंदोलनादरम्यान जालना लाठीचार्जवेळी दोशी जालना पोलीस अधीक्षक होते आणि त्यांची गुन्हे अन्वेषण विभाग अधीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली। पुण्यामधल्या शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कोहिटे ते पाईप फाटा असा एसटीनं प्रवास केला। यावेळी त्यांनी प्रवासात नागरिक आणि प्रवाशांबरोबर संवाद साधला, त्यांच्याकडून अडचणी जाणून घेऊन त्यांना ते सोडवण्याचं आश्वासन दिलं। पालघरच्या डहाणूमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ सांगितला गेला। कागदपत्र वाटण्यात आली, मात्र या सरकारी कार्यक्रमात काही सधन लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिल्यानं आर्थिक दुर्बल कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी त्यांनी चिंचपाडा भागातील पालिकेच्या ग्रंथालयाचं उद्घाटन केलं। मेटलनगर समाज मंदिर तसंच वडवली अभ्यासिका कांसे नेहरू गार्डनची त्यांनी पाहणी केली। जळगावच्या अमळनेरमध्ये तलाठ्याला ट्रॅक्टरखाली ओढून जीवे ठार मारायचा धक्कादायक प्रकार घडला। लाठाकाठ्यांनी तलाठ्याला बेदम मारहाण करण्यात आली। अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडल्याच्या रागातून वाळू माफियांनी हा हल्ला केला। या प्रकरणात तलाठी संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। जायकवाडी पाणी प्रश्नाबाबत लेखी आश्वासनाचं पत्र दिल्यानंतर राजेश टोपेंनी आंदोलन मागे घेतलं। संभाजीनगरमधल्या जायकवाडी, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर पोलिसांनी राजेश टोपे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं। रस्त्यावर टायर जाळून जालना आणि संभाजीनगरमधून जाणाऱ्या ऊसाच्या गाड्या अडवण्यात आल्या। पैठण तालुक्यातल्या सोनवडी फाट्यावर समृद्धी साखर कारखाना अध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या मदतीनं हे आंदोलन केलं। जायकवाडी धरणाकरता पश्चिम महाराष्ट्रातून पाणी सोडावं यासाठी हे आंदोलन झालं। नाशिकच्या गंगापूर धरणावर मराठवाड्यातल्या नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन केलं। नाशिकच्या धरणामधून पाणी सोडलं जात नाहीये म्हणून मराठवाड्यातल्या नागरिकांना थेट गंगापूर धरणावर आंदोलन केलं। धरणावर मुक्काम करत पाणी सोडण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये कंत्राटी नर्सेसनी धरणं आंदोलन केलं। अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीनं कामं केली जातात, मात्र योग्य तो मोबदला दिला जात नाहीये आणि यासह इतर मागण्याही शासन दरबारी प्रलंबित असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। मुंबईमध्ये धारावी पुनर्विकासाचा आराखडा समोर येईपर्यंत पुनर्विकास प्रकल्पाला विरोध राहील अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे। पुनर्विकास प्रकल्पामध्ये स्थानिकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानं मातोश्रीवर मुंबईतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली। यामध्ये धारावीतला एकही लघु उद्योग बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका ठाकरेंनी घेतली। परभणीच्या गंगाखेडमधल्या जायकवाडी परिसरात 135 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन झालं। सरकारनं गंगाखेड शहरासाठी 3129 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे आणि येत्या फेब्रुवारीपासून शहराला दररोज पाणी मिळणार असल्याचं यावेळी आमदार गुट्टे यांनी सांगितलं। आपल्या माध्यमातून मार्गी निघावेत। अमरावतीत पीक विम्याच्या प्रश्नावर शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी कोंडून ठेवलं। यवतमाळच्या पीक विमा नुकसान भरपाईतील तफावतीची पालकमंत्री संजय राठोड यांनी गंभीर दखल घेतली आहे। जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित 59,404 शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचे 41 कोटी रुपये मिळाले आणि ही अत्यंत तोकडी नुकसान भरपाई असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती। त्यावर वाढीव मदत देण्याचे आदेश संजय राठोड यांनी दिले। दिवाळीनिमित्त गेल्या 11 दिवसांपासून बंद असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत सुरू झालाय। उन्हाळी कांद्याला सरासरी 3,600 रुपये तर लाल कांद्याला 3,800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला।
यंदा लग्नाचा जोरदार धूमधडाका उडणार आहे. 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान म्हणजेच अवघ्या 3 आठवड्यामध्ये तब्बल 35 लाखाहून अधिक लग्नाचे बार उडणार आहेत. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला 21,37,000 विवाह होणार आहेत आणि त्यामुळे या काळामध्ये खरेदीसाठी मोठी झुंबड असणार आहे. यातून तब्बल 4.25 लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. धाराशीमध्ये झालेल्या स्पर्धेत शिवराज राक्षे पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी ठरला. 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राक्षेनं हर्षवर्धन सदगीरला चितपट केला. अंतिम लढतीमध्ये राक्षेनं 6 गुण पटकावले. सदगीरला एकही गुण मिळवता आला नाही. सदगीरवर सहज मात करून राक्षेनं महाराष्ट्र केसरीचा हा किताब जिंकला. त्याला मानाची गदा मिळाली. उर्फी जावेदनं अलीकडेच तिच्या नवीन लुकचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या नवीन लुकमध्ये उर्फी जावेदनं कपड्यांवर माशीचं डिझाईन तयार केलेलं दिसतंय. पुन्हा एकदा चित्रविचित्र कपडे घालून उर्फीनं हद्द ओलांडल्याचं यामधून दिसून येतंय. कंगना आणि आर माधवन यांची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे दोघे एका सायको थ्रिलरमध्ये एकत्र झळकणार आहेत. चेन्नईमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा सिनेमा हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे